पांडवलेनी या राष्ट्रीय महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांबाबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने काम तात्काळ बंद करून बांधकाम हटवण्याची नोटीस बजावल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. दरम्यान फाळके स्मारक परिसरातील वेस्ट टू वंडर प्रकल्प आणि त्यासंदर्भातील निर्णय प्रक्रियेवरून नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनावर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माहितीनुसार पांडवले आणि परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात कंपाऊंड वॉलचे बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एएसआयने 29 एप्रिल 2026 रोजी नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये प्राचीन स्मारके व पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम 1958 अंतर्गत संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याचे तसेच आधी झालेले बांधकाम हटवण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान फाळके स्मारक परिसरातील प्रकल्पाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर महापालिका आयुक्तांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचा दावा काही सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे प्रशासनाची भूमिका काय याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संबंधित ठेकेदारांना प्रशासनाकडून पाठबळ दिले जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याचबरोबर वेस्ट टू वंडर प्रकल्पासाठी सुमारे 24 एकर भूखंड दीर्घ मुदतीच्या करारावर देण्यात आल्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रक्रियेत वन विभाग, पुरातत्व विभाग तसेच इतर आवश्यक शासकीय परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रे घेण्यात आली होती. या प्रक्रियेत वन विभाग, पुरातत्व विभाग तसेच इतर आवश्यक शासकीय परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्रे घेण्यात आली होती का याची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी काही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. काही राजकीय वर्तुळांमध्ये या प्रकरणात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी अशी मागणी होत असून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र या सर्व आरोपांबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाहीये. दरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेत कार्यरत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीही जोर धरत आहे. कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी काही सामाजिक, राजकीय आणि लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल असा इशाराही काही संघटनांनी दिला. आता राज्य शासन आणि संबंधित विभाग या प्रकरणाकडे कोणत्या पद्धतीने पाहतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.